पक्षाला स्थैर्य आलं पाहिजे याकरता त्या काळामध्ये खूप प्रयत्न केले आणि त्या काळची जी आपली परिस्थिती होती, पद्धती होती, त्यानुसार जसे मिळतील तसे कार्यालय आपण त्या काळात उभे केले आणि आपल्या पक्षाला चालवलं. कुठे नाही उभे राहू शकले तर किरायाच्या जागेतनं देखील पक्ष चालवला. पण त्याही वेळी आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपली कार्यालय चांगली असली पाहिजेत. आणि ज्यावेळी 2014 साली आपलं सरकार आलं आणि त्यानंतर देशामध्ये माननीय अमितभाई शहा यांनी भाजपची जबाबदारी घेतली, त्यावेळेस आम्हाला अमितभाईंनी बोलवून सांगितलं की आमची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त कार्यालय भाजपचं झालं पाहिजे आणि त्याकरता तुम्ही प्रयत्न सुरू करा. आणि तेव्हापासनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी करणं, तिथले प्लॅन मंजूर करणं, त्या ठिकाणी कार्यालय उभं करणं, अशा प्रकारचं कार्य आपलं चाललेलं आहे. एक गोष्ट मात्र निश्चितपणे आपण पाहिली, कुठेही सरकारी जमिनी घ्यायच्या नाहीत, कुठेही इल्लीगल बांधकाम करायचं नाही. 100% परवानग्या घेऊनच भाजपचं कार्यालय तयार झालं पाहिजे. आणि म्हणूनच संभाजीनगरमध्ये आमची अपेक्षा अशी होती की जरी शहर आणि जिल्ह्याचं कार्यालय असलं तरी देखील विभागाचं कार्यालय देखील असणार आहे. छत्रपती संभाजीनगर हे विभागाचं त्या ठिकाणी प्रमुख स्थान आहे, विभागीय मुख्यालय आहे. आपल्या बैठका विभागाच्या मराठवाड्याच्या इथे होतात. वेळोवेळी मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगरला यावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी आपलं जे कार्यालय ते प्रशस्त असावं. काही जमिनी आपण घेतल्या, विकल्या, अडचणी आल्या, काही अजून इमारती बघितल्या, पण त्यांनी समाधान होत नव्हतं. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये अतुलजी ही जागा मला दाखवायला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे अगदी एअरपोर्टच्या जवळ आहे, जागा प्रशस्त आहे, पुढच्या काळात या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय, भर रस्त्यावरची जागा आहे आणि म्हणून ही जागा आपण घेतली पाहिजे. आणि मग सगळ्यांना आम्हाला ही जागा आवडली आणि आपण ही जागा घेतली आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कार्यालयाची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली. हे कार्यालय बनत असताना देखील अतुलजी मला घेऊन आले, त्याही वेळी कार्यालय बघितलं, काही सूचना मी दिल्या, त्या सूचनांचा या ठिकाणी अवलंब झाला आणि आज आपण पाहू शकतो एक असं कार्यालय की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपलं काम करण्याकरता आपल्या पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत, ज्याच्यामध्ये माध्यमांकरता अतिशय सुसज्जित असा हॉल आहे, 2 मोठे हॉल आहेत. म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारिणी करायची असेल तरी देखील या कार्यालयात होऊ शकते, एवढी व्यवस्था या कार्यालयामध्ये आहे. विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात, आपली बोर्ड रूम त्या ठिकाणी आहे, सर्व प्रकारच्या बैठकी होऊ शकतात. त्यामुळे सगळ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारचं एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे, कार्यालय ही व्यवस्था आहे, कार्यालय चांगलं आहे याचा आनंद आहे, पण कार्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पक्षाचं काम डिपेंडंट नसतं, त्याच्यावर अवलंबून नसतं. त्या कार्यालयाचा उपयोग करून आपण अधिक लोकाभिमुखता काय आणणार आहोत, त्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांना काय आधार देणार आहोत, त्या कार्यालयातनं जनतेच्या किती समस्या आपण सोडवणार आहोत याच्यावर पक्षाचा विस्तार असतो. त्यामुळे एक उत्तम अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, एक पायाभूत सुविधा ही पक्षाने तयार केली आहे. आता पदाधिकारी आणि जे प्रमुख आहेत ही जबाबदारी त्यांची आहे की या कार्यालयाचा उपयोग करून जनसामान्यांच्या अडचणी सोडवणे आणि भारतीय जनता पक्षाचा विस्तार करणे हे कार्य आपल्याला करावं लागेल. आज आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने मागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं केली. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या काळात आपण जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा, 1680 कोटी रुपयाची योजना ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली, त्याचं काम आपण सुरू केलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, उबाठा
आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत, म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना, जी योजना मंजूर करत असताना 800 कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता. हे सगळी मंडळी माझ्याकडे आली, मला म्हणाली की 800 कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही. आपण एका मिनिटात GR काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही, त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल, हा निर्णय आपण केला. आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत, या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला, तर पहिला निर्णय यांनी केला आपण घेतलेला निर्णय बदलवून ते 800 कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने भरावे असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली. 2-2.5 वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते 800 कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते 800 कोटी रुपये देखील आपण दिले. त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल. ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे. आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करतात, यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आज बघा, आपल्या महायुतीच्या सरकारने ऑरिक सिटी DMIC आपण तयार केला. त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते. किर्लोस्कर टोयोटा असेल, JSW असेल, एथर एनर्जी असेल, कॉस्मो पिरामल असेल, लुब्रिझॉल असेल, हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच, पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि आता तर देशाचं EV कॅपिटल हळूहळू म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वेगवेगळी कामं आपण केली. समृद्धी महामार्गामुळे आज या संभाजीनगरचं चित्र बदलतंय. या एअरपोर्टला 740 कोटी रुपये लँड एक्विजिशनला देऊन देशातलं एक प्रमुख इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून या एअरपोर्टला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतो. मनमाड छत्रपती संभाजीनगर मार्ग असेल किंवा या ठिकाणचे वेगवेगळे मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न असतील, नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न असेल, ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. आणि यावेळी तर आमच्या शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकट आल्यानंतर राज्य सरकार त्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहिली. आणि आपण NDRFचे तर पैसे दिलेच, पण हेक्टरी 10,000 रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले. आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70% पैसे पोहोचलेत. आणि पुढच्या 3-4 दिवसात 100% शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोहोचतील. आणि म्हणूनच ज्यावेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला. पण दुर्दैव बघा, आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे. मग आमचे अंबादास दानवे माणसं, अरे कुठे गेले, अरे माणसं आणा, अरे माणसं आणा, असे माणसं आणायचे. याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. लोकांना माहितीये आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आता या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेल्या आहेत. आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मग
जिल्हा परिषदेच्या आहेत, मग महानगरपालिकेच्या आहेत, या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचा आहे. मगाशी अध्यक्ष म्हणाले, मी अध्यक्षांना एवढंच सांगू इच्छितो, जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे. जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही. पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्या समोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत. ते आपले शत्रू नाही आहेत, विरोधकही नाही आहेत, ते आपले मित्र पक्ष आहेत. हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे. त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.